हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज, आज सकाळ सकाळी मी उठली होती आणि उठल्या उठल्या मस्त इथे शिरा वगैरे करायला घेतला होता. म्हटलं आज काहीतरी गोड करूनच दिवसाची सुरुवात करूया, कारण आज होता माझा बर्थडे. सो गाईज, बर्थडे मुळे ना मग मी मस्तपैकी त्या आईंना ना असा मस्त तुपातला शिरा करून दिला होता, ज्याच्यामध्ये आधी मी ना हा सगळ्यात आधी ना मस्त असा भाजून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ना मग मस्त भाजला गेला. त्याच्यात मी टाकलं होतं पाणी, थोडंसं दूध पण टाकलं होतं, पण एकदम नॉर्मल टाकलं होतं कारण पाण्याचा खूप छान लागतो आणि मला तसंच आवडतं. मग त्याच्यानंतर मी याला मस्त मिक्स वगैरे करून घेतलं आणि याला तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत हा एकदम मोकळा होत नाही, कारण एकसारखा हलवत राहिला की तो एकदम मोकळा होतो. मग ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून आईंना दिला होता मी तो खाण्यासाठी. मला काही शिरा आवडत नाही, मग त्याच्यामुळे मी खाल्ला होता हा आंबा. आमच्या झाडाचा केशर आंबा होता हा, मग मस्त कापून वगैरे खाल्ला. आणि मग ना ही गाडी रत्नने मला बर्थडे गिफ्ट दिली, तर मी याने ना ह्या कुत्र्याला घाबरवत होती. मला खूप मज्जा येत होती बरं का. मग त्याच्यानंतर मग या कोंबड्यांचं पण मी नाव घेतलं. मग त्यांना म्हटलं चला हुश हाश हुश. मग त्यांना बाजूला केलं आणि रिटर्न मग त्यांना आहे ना एकत्र गोळा केलं बरं का, कारण मग त्यांना म्हटलं चला आता शाळा भरली, एका ठिकाणी गोळा व्हा. मग त्याला एका ठिकाणी गोळा झाला, मग मी रिटर्न त्यांना हुसकावून दिलं बरं का. मग असं करत करत आहे ना थोड्या वेळानंतर मी घरी आली आणि मग घरी आल्यावर आईनी ते ना कांदा डाळ केली होती, मग ती मस्त खाल्ली मी. आणि जेवण वगैरे केल्यानंतर आहे ना मग लगेच इथं मस्तपैकी गुलाबजाम तळायला घेतले होते. म्हणजे यार बर्थडे तर काहीतरी गोड खाऊ घालायला हवंच ना. मग काय मस्त गुलाबजाम वगैरे फ्राय करून घेतले आणि मग येणार लगेच येणार साखरेचा पाक पण करायला घेतला होता. मग साखरेच्या पाकात आहे ना मस्त इलायची टाकली, केशर टाकलं आणि याला मस्त एक उकळी येऊन दिली. म्हणजे कसं उकळी वगैरे आली की याच्यात लगेच गरम गरम गुलाबजाम सोडले की हे छान लागतं. मग त्याच्यानंतर आहे ना एक एक दोन दोन पाच पाच असे करत गुलाबजाम मी त्यात टाकले आणि मस्त मिक्स करत राहिली. काम वगैरे आवरून मी गेली होती माधुरी काकींकडे, कारण आईंचं जे ब्लाऊज होतं ना ते त्यांना द्यायचं होतं शिवण्यासाठी आणि आईंना जायचं होतं आज बाहेर. मग काय इथून लगेच आम्ही ना गावात निघालो, आईंना बस स्टॉपला सोडलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच ना गाडी घेऊन निघालो होतो बाजाराकडे, कारण आज होता आमच्या गावचा बाजार आणि त्याच्यामुळे ना खूप गर्दी होती बरं का गाईज. कारण एका साईडच्या रोडचं काम पण चालू होतं आणि इतकी ट्रॅफिक लागलेली होती. मग आम्ही एका साईडला गाडी लावून दिली आणि मग तिथून आम्ही ना नंतर पायी पायी गेलो होतो गावात. मग काही इथं ट्रॅफिक मध्ये निघलो वगैरे, मग बाजारात आलो. मग म्हटलं काय घ्यायचं, ते एक दोनच भाजी घ्यायची होती, जास्त काही घ्यायचं नव्हतं. म्हणून मग बाहेरच्या बाहेरच थोडंफार घेतलं आणि मला रस प्यायचा होता तर मी रस वगैरे पिला आणि मग आम्ही पायी पायी चालतच गाडीकडे चाललो होतो. त्याच्यानंतर मग आल्यानंतर घरी आलो तर थोडा वेळ थांबलो आणि लगेच मळ्यात आलो होतो बरं का. मग हा बघा सूर्य किती छान दिसतोय ना, याला बघितलं वगैरे. मस्त पाऊस पण चालला होता, इतकं भारी वातावरण होतं. मग थोडा पावसाचा आनंद वगैरे घेतला. म्हणलं उन्हात पाऊस, अरे बापरे. मग काय हे झालं. त्याच्यानंतर मग म्हटलं आता घरी जाऊया. घरी वगैरे गेली, माझा बर्थडे होता, मग मी मस्त मेकअप वगैरे केला, आवरून निवरून मस्तपैकी शिर्डीला आली. ही आहे आमची साईबाबांची शिर्डी, एकदम स्वर्गच बरं का. मग काय मस्तपैकी आली, बाबांचे दर्शन वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही लगेच पुढे निघालो होतो. मग काय कुठे जायचं काही कळत नव्हतं. सेलिब्रेशन पण काही करायला कोणी घरी नव्हतं. मग म्हटलं सेलिब्रेशन उद्या करूया. मग मॅकडीला आलो, इथं ना मस्तपैकी ऑर्डर वगैरे केली आणि मग घरी पण आल्यावर थोडं पार्सल वगैरे घेऊन आलो, डेचा एंड केला.